परवेजला बोलव रे. परवेज मला माहिती कुणाला आहे सगळं काय झालं मी काय म्हणतात ते रोज 9लाच जाते रात्रीचं मला टेम्पो कधी घेतलेला आहे तो 28 फेब्रुवारी 2022 हप्ते किती थकले होते आता 3 गचवर आता मग गाडी दोन थकले लगेच गाडी ओढली. काही नोटीस वगैरे आली होती तुम्हाला? एक आली होती. नोटीस आहे तुमच्याकडे? एक आली होती. नोटीस कुठे झाली? कुठे नोटीस आहे ना आता आमच्याकडे नाही. ती आमची दीदी आलती ना तिच्यासोबत तिच्या बॅगमध्ये गेली पेपरला गेली होती. किती वाजले आता 2 आली. ते चिठ्ठी मला पाठवलेलं कुठे आले का तुमचे बाचे? मी पाठवली. ती चिठ्ठी कुठे ओरिजिनल? चिठ्ठी काल पंचनाथ मॅडमने जमा केली. कोणच्या? तालुका पोलीस स्टेशन कालकी मॅडम. त्यामुळे चिठ्ठी आम्ही मान्य करू शकत नाही. ज्यावेळेस ते हँडरायटिंग पुण्याला त्यांची सेम निघन का त्यावेळेस मान्य करू आम्ही. असं नाही ना ते म्हणले जर प्रेताची जर खिशात जर भेटली असती ती त्यांच्या गाडीची डिक्कीत होती. गाडी पैसे त्यांनी औषध घेतलं 2 व्हीलर गाडी पैसे चिचुंडीला गेले होते बहिणीच्या घरी. तिथे झाली घटना. कोणत्या गावात? चिचुंडी पाठी. त्याला ते पोलीस स्टेशन तिकडच आहे. नगर तालुका. बँकेचा जो माणसाने त्याच्यामध्ये त्यांनी नाव लिहिले ती कोण आहेत माणसं? बँकेत त्यांचे फायनान्सवाले होते. त्यांना ते नाही का जाती विरुद्ध बोलले काहीतरी नाही का आपले. त्यामुळे त्यांनी डिसिजन घेतला. ती बँकेमुळेच घेतलंय का दुसऱ्या काही कारणामुळे घेतलंय हे आपल्याला नाही सांगता येत. चिठ्ठीमध्ये तसंच उल्लेख आहे ना सगळा. तुम्ही त्या पोलिसांसंग काय बोलल्यानंतर ते काय बोलले लोक? तर मी तालुका पोलीस स्टेशनला गेलो होतो. ते म्हणले ज्यावेळेस मॅडम ते पंचनाम्याला त्यांच्याकडे देऊन टाकायचे. मॅडम काल आलते. कालच पंचनामा झाला. आज त्यांनी बोलवलं होतं नाही का सहाय्यकारांना त्यांच्या जबाबासाठी. मी आलो 2 दिवस नाही होऊ शकत. त्यांची तब्येत बरोबर नाही. 2 दिवसांनी मी दशक्रिया विधी व्हायच्या आत मी त्यांना आणून घालतो. ते मग तसं हे तर लिहून FIR तर झाला असेल नाही. FIR नाही झालं फक्त पंचनामा झाला. FIR तर व्हायला पाहिजे. 2 लेकरांचं कसं व्हायचं साहेब? ती गाडी विकली म्हटली का? हा गाडी त्यांचं काय रेकॉर्डिंग घेऊन जाऊ 31 ला ओढली होती. 31 कुठला पाहिजे? नोव्हेंबरला. 30 असेल. 31 नाही 30 तारखेला. 30 नोव्हेंबर गुरुवारी का? म्हणजे 2च हप्ते होते. 2 हप्त्यातच गाडी ओढली आणि परत 3रा हप्ता गाडी उभं राहिल्यावर मग हे झालं. 3रा हप्ता गाडी उभं राहिलो. 2 हप्त्यात ओढली. गाडी विकली गेली तो परत इथे यायचं. त्यांनी त्याचे समोरचा माणूस म्हणजे कोण? बँकेचा त्यांचं नाव पण आहे त्या चिठ्ठीत. जो गाडी ते म्हणले गाडी अशी विकलीच तर मला नोटीस एकच आली. नोटीस 3 येत असतात. 90 दिवसाशिवाय एक नाव आहे ते बँकेचे मॅनेजरचं पण नाव आहे त्याच्यात. गाडी कुठून ओढली तुमची? निलेश मडके का मगडे? निलेश मगडे. कुठल्या एजन्सी वगैरे नाव आहे? एजन्सीचं नाव आहे येस बँक. नाही बँकेचं नाव नाही. येस बँकचं. कुठल्या एजन्सीने ओढली? बँक गाडी ओढणार नाही. तुमची एजन्सी गाडी ओढणार. कुठल्या एजन्सी? दादा कुठली एजन्सी? शिरूरची
शिरूरची नगरची ती त्यांनी लोन केलं होतं पास येस बँक शाखा शिरूरची बँक कुठे इथं बँक इथे आहे ना पुण्याची शाखा हे दोन्ही पण जण आहेत ना याची हे पुण्याची मागचे नाव आहेत नाही हे दोघं जण पुण्याचे मग त्यांनी बँकेवाल्याला बी फोन लावला. निलेश मगडे हो हे दोघं पण पुण्याला राहतात. आणि हा आशिष आशिष नेपोरकर हा कुठला आहे? पुण्याचेच आहेत ते. एजन्सीचं नाव बँकेची आहेत की एजन्सीची लोक आहेत ते माहिती पाहिजे. कलेक्शन वाले रिकव्हर ते बँकेचे साहेब डायरेक्ट म्हणजे तुम्हाला माझ्यासाठी कोणी विचारते कोणी बी आणणार मग मोबाईल कोणाकडे आता त्यांचे 2 ऑपरेशन झाले यांचे गुजारा कसं होऊ शकतो या लेकराचा. ते तुमच्याकडे येणार होते पण दुखण्याने काही गेलं घरी ना काही मला गोष्टी त्याचं काय सांगितल्या नाही नाही वाटत. मनात मला असं ठेवल्या. आत्महत्या केलं कसं वाटत. बंद केले. दुसरा काय नंबर आहे तो नंबर काय 7030 तो बंद आहे झिरो खालचा नंबर 90 9222 222 बंद करते आम्ही 9222 81 81981 आशिष तो नंबर बंद आहे तो व्हॉट्सअप कॉलिंग होतं का बघायला लागेल. दोघांचे बंद बंद केले त्यांनी तर ते. कोण बंद केले? कोण बंद केले? मला एजन्सीचं जर नाव माहित पडलं ना मी त्यांचे डिटेल काढू शकतो. आणि त्यांचं इथे पोरगं बघत एजन्सीचं म्हणून नाव राहिला एजन्सीचं काय ते त्यांना फोन आला ते बोलले आमचं पोलिसांसोबत बोलणं झालं तुम्हाला काय करायचं ते करा तुम्ही. कोण एजन्सी एजन्सीवाले त्याचसोबत बोलले नंबर आहे का एजन्सी वाल्याचा तुमच्याकडे? नाही ना बंद नाही हेच नंबर आहे आपल्या इथं रिकव्हरी फक्त गजू भांडवल करण आज मी दुसरे तो दोघं जणच करते सध्या सलमान बेगम 2 जण रिकव्हर करते सध्या. ही बँक येस बँक आता हे तुम्हाला माहिती आहे का नक्की लोन जे काढलं होतं बँकेतून ही कुठल्या शाखेतनं काढलं होतं येस बँकेच्या पुण्यातल्या का अहमदनगरच्या? पुण्याच्या इथं शाखा इथं जातच नाही. येस बँक इथं नाहीये. पुण्याला पुण्याला कुठं? पुण्याला आहे ना कर्वे रोड का काय तिथं बँक आहे. नगरमध्ये येस बँकच नाही. येस बँक त्यांचं proper हेच नाही. त्यांना सोमवारी पुण्याला- कसं असतं एखाद्या नोटीसचा फोटो आहे का ताई त्याच्यावर सगळं उल्लेख असेल. कोहिनूर मॉलच्या समोर त्यांना आहे ना सोमवारी मला पुण्याला सुद्धा इथं बघ. कोहिनूर मॉल आहे नवीन तिथे सकाळी जाऊन पाहू जायचं होतं. ब्रँच असेल ना. हा. ते आदल्या दिवशीच ते फोनवर त्यांचं हे झालं की मला गाडी विकली ना परत फोन हा करायचा. बोलला मगडे नेवा बोलकर का मगडे बोलला? गाडी विकल्याचं फोन नेमकं म्हणला आता गाडी विकलेली होती याची रेकॉर्डिंग आहे आता. आशिष बघू जरा recording मध्ये ऐकलं तुमचं. काय बोलणं पुण्याच्या होतं ते? मोबाईलमध्ये recording. काय बोलले? विषयाचं केलं. पुण्याचे नाही का? आहे का? याच्यात ते केलं. फोन आहे का? तर फायनान्सवाले काय बोलले तुम्हाला ते जातीवर गेलता. मामाचा मुलगा मुलाकडे आहे का फोन? मागव ना रेकॉर्डिंग व्हॉट्सअपला. मग त्याला रेकॉर्डिंग मागायला येता येईल का इथं? ते रेकॉर्डिंग कोणाकडे? हा, घरी कॉल आले. करते रेकॉर्डिंग घे मागून. हा घरी आलेले इथं. विशालदाजी कोण रेकॉर्डिंग मागवलं. हा, लवकर ते फोन पोरं फोटो घालते ते कुठाने मारतील त्याच्या जोड दिलाय फोन ते गेला नगरला. आपण आता डिलीट करतील तर तुम्ही आठवायला पाहिजे ना सगळं जागेवरती आणि आल्यानंतर ना आता आज येणार आहे माहिती नाही. हे त्यो तुम्ही आता नोटीस घेऊन ठेवायला पाहिजे रेकॉर्डिंग घेऊन ठेवायला पाहिजे होता. आणि त्याच्यामध्ये आहे ना स्वाती. कॉल कर आता आम्हाला वरती इथून पुढे परत पोलिसांना भेटायला जायचं तर त्याच्याकरता हा तुमचं वनवरून मला रेकॉर्डिंग असलं पाहिजे तुमचे जे नोटीस बकाये recording असतील पाठवा पाहिजे. मला. किती किती हप्ते थकलेत काय आहे, त्याच्यावर आपल्याला पुढचं बोलता येईल आपल्याला कंप्लीट घेण्यासाठी. पुण्यावर असेल तर आम्ही पुण्यातला विषय बघू देता काय करायचं ते पुढचं पुढे आलं ती भाच्यानेच फोन लावला पण तो म्हणते दिवशी रात्री ते पुढे तो वाचा पुढे ते येऊ राहिले. येऊ राहिलाय. ते येऊ हा राहिले. कोण मग तू ते भाच्याचे. भावाला माझ्या तीन जो येतोय ना त्याला फोन करण्यात येऊ येईल. राहिले. ते- हा म्हणजे ते साहेबांसंग बोललो तू कामात बोलला होते पाहिजे. ना. मी बोललो ते. योगी इलेक्ट्रिशियन आहे. किती टाइम लागेल आता? वरती चढले होते तर ते म्हणले खाली उतरून येतोय नाही आता काम करत होते. नाही नाही म्हणजे जवळच आहे ना. येतील 15 इथंच दिवसात. कॅम्पात मिलिटरी. येतील फोन आला होता. ते नोटीस कोणाकडे? ती नोटीस माझ्या ताईकडे आहे, पण ती पेपरला गेली आता. पिशवीत कसं काय ठेवलं जाते बॅगेत ती- कपाटात होतं तिच्याकडे ना. दिलं होतं. अरे. ती म्हणली राहू दे माझ्याकडे. किती वाजले नोटीसचा किती फोटो वाजले पाठवा आता मला. 2ला ती घरी येते. त्यांच्याकडे दिलंय. आलाय ना. तुम्ही ते सगळं घेऊन ठेवायला पाहिजे होतं आज. मी कालचं तर सांगितलं होतं रे मी येणार आहे म्हणून.
मुंबईचे हेड ब्रांच पत्ता येस बँक आहे ना आपल्याकडे. आता ब्रँच आहे त्यांची येस बँकची. कुठं जाऊन आलो तू सकाळी पत्र दिलेलं. आपण येणार आहे तुम्ही येणार आहे, कल्पना पण त्यांना त्यांच्याकडनं लोन त्यांनी तू विचारलं का त्यांना लोन त्याच्यावर लोन बरोबर आहे असेल ना? इथलं आहे का पुण्याचं आहे पुण्याचं आहे. ह्या व्यक्तीचं? पुण्याचं नोटीसचे फोटो तुमच्या ते नाही विचारलं तुम्ही, ते तुम्ही येणार एवढंच कल्पना दिली. ते चालून बोलतो. हॅलो सगळी डिटेल आता तिथंच बोलतो. तुम्ही मला पर्सनल नंबर दिला, नंबर नोटीसचे फोटो टाकले. माझं मोबाईल हॅलो 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 हा आवाज येतोय ना? हा येतोय का आवाज? हा 1 मिनिट चालू ठेवा. हे फोन लागलाय तुझा, रेकॉर्डिंग आहे बाबू. हॅलो ते मोबाईल कुठे रेकॉर्डिंगचं? रेकॉर्डिंग ह्या नंबरवरती पाठव टाकव. अरे ते रेकॉर्डिंग ह्या नंबरवरती टाकव. होय होय तू टाक. ते पुण्याचे आले आहेत ना, त्यांचा नंबर आहे, त्या नंबरवरती टाक. लवकर टाकतो. हा वॉर्निंग नोटीस येतात. किती तारखे? किती? 15,30,000 टोटल असेल ते. टोटल नाही म्हणजे हप्ते भरपूर होते ना आधीच. अजून 15,30,000 टोटल ड्यू आहे. गाडी 28 फेब्रुवारी 2022 घेतली होती ते. त्याने काय केलं असेल, ते हेच करतात, हप्ते थकले ना, गाडी नेली की डायरेक्ट टोटल फिगर काढतात. पण एवढ्या लवकर फिगर काढायची काही गरज नाही त्यांना. एवढेच भरा माणूस काही एवढे एकदम पैसे भरत नाही. मग ते ह्याच्यावरती मग गाडी विकायची, विकली असं दाखवायचं. किती हप्ता होता माहिती किती होता? 42,000 असे किती हप्ते भरले होते? 11 हप्ते भरले भरले होते. 5 लाख रात्रंदिवस गाडी माझा नवरा पेताड नव्हता, मटण खाणारा नव्हता. कामाशी काम. गावात बी विचारा, घरी एक दिवस बी नव्हते. पण तिने गाडी घेतली. त्यात वेळ गेला, घरातून पैसे भरा, आम्ही भाड्याने राहतो. गाडी कुठून उचलली होती? भाड्याने कुठं आलं ते? कसं असतं, ज्या ठिकाणी आपली गाडी उचलली जाते ना, गाडी उचलायच्या आधी पोलीस इंटिमेशन दिलं जातं बँकेने, पोलीस स्टेशनला कळवलं जातं. बरं, आता ही बँक जी आहे, ही बँक आहे कुठली? इथली आहे का पुण्यातली आहे? मेन शाखा पुण्याला आहे. मेन शाखा सोडा, लोन कुठे केलंय? इथल्या शाखेत बँकेत पुण्यात यांनी फक्त डॉक्युमेंट इथे जमा केले, सँक्शन तिकडून नाही. डिस्बर्समेंट कुठनं झाली ते महत्वाचं. डिस्बर्समेंटचा विषय नाहीये, सँक्शनला त्यांनी इथं टाकलं ना, तिथूनच होणार. डिस्बर्समेंट तिकडून मेन तर काय ते मेन तिथूनच होतं, पुण्यातनंच होणार सँक्शन. पण डिस्बर्समेंट तुमची इथनं झाली असेल ना. साहेब वगैरे अग्रीमेंट कुठं झालं तुमचं? इथं झालं. इथं कुठं? बस रिकव्हरी ऑफिस इथं असेल. अग्रीमेंट कुठं झालं? अग्रीमेंट ते डिस्बर्स होऊ द्या तिकडं. इथं झालं ना. विचारू का? आता बँकेतच होतो मी. मग काय म्हणले ते बोलण्याची मनस्थिती नाही त्यांची. पण तिथं जे मेन साहेब होते ना, ते सोमवारीच निघून गेले. त्यांच्या जागेवर कोणतरी लेडी झाली 2 दिवसापूर्वी. मग हे जे 2 नाव आहेत ती लोक आहेत का तिथं बँकेत? त्यांचे दोघांचे फोन बंद आहेत. फोन बंद आहेत. पुण्यात आहेत ते, नगरमध्ये नाही. ते आहेत का नगरमधले आहेत का कुठले? नाही, पुण्याचे आहेत ते. रिकव्हरीवाले. त्याच्या एजन्सीचं नाव माहिती आहे तुला? ह्या एरियामधली रिकव्हरी का त्यांना? बँकेचं इन हाऊस आहे, इन हाऊस आहे बँकेचं. त्यांची ज्यांनी जी गाडी ओढून घेतली ना 2 हप्ते थाकल्यामुळे, ती इथं गोंडाळ म्हणून त्यांच्या गोडाऊनला आहे. आणि ते मॅनेजर आहेत बँक, हो बँकेचे मॅनेजर आहेत ना, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं ना, तर त्यांनी आम्ही गाडी विकलीच नाही, गाडी तशीच आहे गोडाऊनला. आता गोडाऊनला गाडी विकली. कारण ज्या माणूस ते निलेश मडगे नावाचा माणूस आहे, तेव्हा विकली. आणि त्यांच्या बी वरती एक कोण आहे ते म्हणले आम्हाला माहित नाही, पण मी चौकशी करून सांगतो. त्यांनी गाडी विकलीच नाही, गाडी जागेवरच आहे अजून. दुसरा तो काय नेपूरकर काय टाकले तो? हा, ते 10-19 शेवट आशिष नेपूरकर. हा, त्या माणसाने एकदम पॉझिटिव्ह माहिती दिली. हा नेपूरकरच काहीतरी जातीवाचक पण बोलला ना. ते मडगे बोलला. मडगे पुण्याहून बोलला. निलेश मगडे. पुण्याहून मगडे काय बोलला तो? रेकॉर्डिंग आहे की त्याचं?
रेकॉर्डिंग ते पाहुण्याचे मागवा ना व्हॉट्सअप त्याला फोन लावर विचारला नाही पाठवले अजून त्यांनी. विसरला मोबाईल ठेवायचा नाही काय निलेश मगडे हा पुण्यातला आहे का नगरचा आहे? पुण्यातला आहे. सोलापूरचा आहे पण राहिलं जॉब असल्यामुळे तिथं कुठेतरी लेंट वरती राहते ते पुण्यामध्ये. गाडी उचलली कुणी? गाडी पूर्णनगरची आहेत. नाही आणि गाडी कुठे लागलेली आता? आता गाडी काहीतरी चाच कामावर वापस त्यांचं वाढवून आहे तिथे. चाच कामावर? अरे 10 मिनिटं ती रेकॉर्डिंग पाठव ना. हॅलो. तर आता आम्ही काय करणार इथून? आम्ही इथून आता हा शेवट आहे ना काहीतरी तुमचा नंबर काय शेवट? पोलीस स्टेशन 94230433 त्यांना आम्ही आता त्याचं निवेदन 05 शेवट हाय केलं त्यांची नावं याच्यामध्ये त्यांनी चिठ्ठीमध्ये दिलेली आहेत. यांच्यावरती कारवाई हाय म्हणून चुकीची माहिती दिली. मराठीत 2 हप्ते थकल्यानंतर गाडी उचलता येत नाही. कमीत कमी 3 हप्त्याचे 2 हप्ते थकल्यानंतर एमपीएला गाडी जाते. एमपीएला गाडी नोटीस देते. त्याच्यानंतर नोटीस. आणि मग अरे तुला हाय केले की राजा? हो गाडी किती वाजता तुला हाय केलं रेकॉर्डिंग बघ SMS आलाय. दुपारी 2-2:30च्या टायमाला दुपारी मग आमचे पाहुणे येतं बाळवणी फोन केला. ते पोरांनी ना 2 पोरं होते परत 4 आले आणि एकटेच होते त्यांना शाटन रूम काढले. काय होतं ज्यावेळेस 1 किंवा 2 हप्ते भरले नाही ना आपण 1 हप्ता ते ऑनलाईन दिसतं बँकेवाले सोबत त्यांना सर्व एजन्सीला प्रत्येक एजन्सीला दिसतं. ते कुठल्या एजन्सीवाले ते गाडी उचलतात. म्हणजे ते पोरं काय करतात हे दादागिरी करतात. सरळ दादागिरी असते बाकी दुसरं काय नाही त्यांची. ते 1000 रुपये 2000 तुम्हाला काय लागतील तेवढे म्हणजे पण गाडी ओढू नका तर ते पोरांनी ऐकलं. आभार पाठवतो. ठीक आहे. आता आम्ही यांना लवकरात लवकर कसं शासन तुमची गाडी बँकेला कशी सोडून ते परत त्याचं काय करता येईल त्या गोष्टी आम्ही आता पाहायला आता त्याला पर्याय का? आता त्यांनी आम्हाला अगोदर या गोष्टी सगळ्या आल्या असत्या सांगितल्या असत्या तर आम्ही इथल्या आमच्या कार्यकर्त्यांना करू शकलो असतो. पण आता माणूस तर तुमचा येणार नाहीये. तुमचा नंबर घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. आम्ही दादांच्या ऑफिसला फोन केला. नाही दादा त्यांच्याकडून दुसरं ते कोणते रवी म्हणून मुलगा आहे त्यांचे तो तुमचा नंबर भेटला. आणि सोमवारी आम्ही पैसे घेऊन त्यांना 2 वाजेपर्यंत सांगितलं होतं का बघ 2 वाजेपर्यंत तुम्हाला तुमचे 16 लाख रुपये पोच करू. त्यासाठी एक जणांकडून 2 रुपये टाकून पैसे बी अवेलेबल केले ते. पण यांचं काहीतरी रविवारीच फोनवर शिवीगाळ झालेली असं विषय. आणि ते तिथे जेव्हा पोस्टमॉर्टमला घेतलं ना मला मेल्यानंतर न्याय पाहिजे मला काही नाही दिलं तरी चालेल. तुम्हाला नाही का मी फोन केला त्यावेळेस पोस्टमॉर्टमला घेत नव्हते ना ते. मग मी बॉडी नाही घेत मग राहून द्या बॉडी तशीच. त्याच्यानंतर त्यांनी नाही मग आम्ही घेतो जातीसाठी बळी कारण ती चिठ्ठी त्यांच्या खिशात नव्हती ना गाडीच्या डिक्कीत होती. साहेबांना विनंती केली की म्हणलं तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या. ते गुन्हा दाखल नाही करू शकत कारण तिथलचे जे पोस्टमॉर्टमवाले जे आहेत ना त्यांनी चिठ्ठी इथं असते ना तर आम्ही इथूनच केलं असतं. त्यांचं गुन्हा दाखल पोलिसांनी नंतर गाडीच्या डिक्कीमध्ये चिठ्ठी गावली का? हो नंतर तुम्ही ती चिठ्ठी नाही ही दुसरी झाली. सगळं टाकलं ते सगळे एक 10-12 रेकॉर्डिंग घेतात. काही जवळचे आहेत काही लांबचे आहेत. ते सगळे चांगले. तुम्ही काय करा ते रिकव्हरी वाला जो आहे नंबरचं बोला हे कोणाची रेकॉर्डिंग घेते? त्यांचे पर्सनली घरचे आता काही रेकॉर्ड झाले मग त्यांना मला सिलेक्ट नाही करता येत सगळेच पाठवून दिले. त्याच्यात आपल्याला जी पाहिजे ती नाही ना. नाही हाय पाठवून चेक करायला लागेल. करू का काय नाही 4च आले ठीक आहे. आपण तो विषय जो आहे ना तर बाकीचा तुम्ही आपण आपल्याला त्याच्यामध्ये जी महत्वाची वाटते त्यावेळेस जी महत्वाची वाटते ती आता बघून ठेवू कुठची येते एवढ्या सगळ्या आता बघून शक्य लागलं जी असेल त्यात महत्वाची वाटेल ते आता तिथं SP साहेब किंवा PI साहेब SP साहेबांना भेटून आपल्याला पहिले निवेदन द्यायचं बरोबर ना. साडवे कुठे येतात तालुक्याला तालुका जवळ
एसपीने भेटून त्यांना भेटण्यापेक्षा त्यांना भेटायचं आणि त्यांना इथं यायचं मग. इथून बँकेतून तिकडे फोन गेलता, आपल्या पोलीस स्टेशन मधून फोन गेलता बँकेला, ते असंच झालं. तेव्हापासून ते पोरांचे फोन बंद आहेत, ज्यांची दोघांची नाव आहेत ना त्यांचे फोन बंद आहेत. ह्यांना तेच सांगायचं ना, त्यांचं फोन काय गुन्हे तर दाखल करायला पाहिजे ना पोलीस स्टेशननी. ते म्हणतात का आमच्या पोलिसांसोबत बोलणं झालेलं आहे. काय बँकेवाले काय झालं ते सांगितलं का नाही? पोलिसांसोबत कोणत्या पोलिसांसंग झालंय बोलणं? ते नाव नाही सांगत. कोणच्या बँकेवाले तुम्ही गेले बोलले का? नाही, बँकेवाल्यांना फोन केलता ना, म्हणलं आम्ही ते पैसे भरायला तयार, गाडी रिलीज करा. ते म्हणतात आमचं पोलीस स्टेशनशी बोलणं झालेलं आहे, काय असेल ते पोलीस स्टेशन मार्फतच बघू. बघू ना रे, गाडी आहे ना मोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. आपण ते व्यक्ती आणू शकत नाही, पण त्यांना तर न्याय भेटला. सव्वीस 27 वर्ष झाली कधी ऍक्सिडेंट सुद्धा नाही. फोन करतो म्हणला होता. तुमचा काय आहे ते म्हणलं इथं पाण्याची टाकी पुढे आहे, आम्ही सर्वे करायला. हा चालतंय मग ते कुठून तुम्हाला 1 मिनिट लागतं मला. हा कोणत्याही बोर्डाला पैसे द्यावंच लागणार आहे सर. हॅलो, हा मग गाडी काढू का बाहेर मी? पाठवायला होतं त्याला ते गाडी सेलिंगचं नोटीस बिटीस काहीच नाही आहे ना. सेकंड लास्ट पाठवले की नाही? गाडी विकली गेली म्हणजे लेटर वगैरे काही दिलेलं नाही. ते निलेश सर म्हणले मला नोटीस आली असेल ना, असं थोडी जाऊ. नाही मला नोटीसच नाही आली ना. नाही देवा शपथ नाही आली, मला पोहोचलीच नाही नोटीस. तर माझ्याकडे आपण सगळं डिस्पॅच डिटेल वगैरे सगळं तुम्हाला सगळे पाठवले, नोटीस कुठल्या तारखेला पाठवली सगळं येऊन जाणार. अहो मला नोटीस जर माझ्या हातात जर आलेली असते ना तर मी तुम्हाला लगेच बोललो असतो ना. नोटीसच काय तुमच्याकडून फोर प्लस त्या पाठीमागच्या महिन्यातच काढून घेतलं होतं ना. मी बघतो निलेशची बोलू द्या मला. हा बोलून घ्या बरं, मला सांगा बरं. ते मला म्हणते विकली म्हणून. विकल्या गेली असेल तर मग विकल्या गेली असेल, काय करणार? नाही मग उद्या जर समजा ज्यादा अमाऊंट आलं तर कोण भरणार आहे? माझ्यावर ज्यादा अमाऊंट पडलं तर नाही ती आरती झाली वरची. वरती गेली असेल बघ. बाकीच्या एवढं पाठवलं नाही खाली खालची सेकंड लास्ट थोडं पुढे घ्या. सेकंड लास्ट बोलून घे म्हणून ते मडगे ना, मडगे नातेवाईकांची संबंध घ्यायचे. समजा कमी रेट मध्ये गाडी गेलेली असेल, मला जर ते भरायची वेळ आली तर कोण भरणार आहे? मला विचारल्याशिवाय तुम्ही विकलीच कसे काय? मला तुम्ही नोटीस द्यायला पाहिजे होते ना. मग मी म्हणलं असं विका म्हणून. काय ऐका ना, तुम्ही एकदा चेक करून घ्या. नोटीस आलेली आहे तुम्हाला? अहो नाही आली मला नोटीस. मग मी घरीच आहे. अहो नोटीस नाही आली मला. गाडी जमा केली त्या दिवशी नोटीस आलेली. फक्त गाडी जमा केली त्या दिवशी, त्याच्यावर नोटीसच नाही. ज्या दिवशी गाडी जमा झाली त्याच दिवशी नोटीस आलेली मला. नाही आलेली. अहो साहेब मला नोटीस नाही आलेली. मी हे नाही करत, मी खोटं नाही बोलत. अहो तुम्हाला
सेक्शन ऑफिसर हा 1 मिनिट होल्ड करा. हो पुढे पुण्यात बोललाय का? हे पुण्यातलं आहे ते. पुण्यातलं आहे? हे मॅनेजर आहे ते त्यांचे. कॉन्फरन्स केलं होतं, क्रॉस लाईन केला होता पण तिथे बोललीच नाही क्रॉस लाईन. अहो तुम्ही मला नोटीस नाही दिली, काय नाही तुम्ही गाडी डायरेक्ट विकली. मी आज पैसे जमा करून तिथं मला गाडी पार्किंगला बघावत आणि तिकडे यावं म्हणून मी तुम्हाला गेट पास साठी फोन केला मी आता तिथं. तर म्हणले की गाडी विकली गेली म्हणतात मला. गाडी तुम्हाला नोटीस आणल्याशिवाय बघा बँकची आहे ना, बँक नाही मला नोटीसच भेटली नाही. तुम्ही सांगा ना नोटीस तुमच्यावाली कधी गाडी विकल्याच्या नंतर तुम्ही नोटीस पाठवता मला. तुमच्याकडे रिसिट असेल तर रिसिट दाखवा ना मला पाव भेटलेलंच काय अजून. ठीक आहे चालतंय पाठवतो तुम्हाला. ठीक आहे हा पाठवा ना. हो साहेब पाठवतो. थांबा जरा आता मी बाहेर आहे, मी ऑफिसला पोहोचतो पाठवतो तुम्हाला. ठीक आहे हो. हा कोण होता? मगडे होता का नेपूरकर होता? नेपूरकर आहे. नेपूरकर होता. हा. आणि मगडे जो बोलला तो कोण दुसरा? ते त्यांची शिवीगाळ झालेली. कोणाची ती आहे का रेकॉर्डिंग मध्ये? ती याच्यामध्ये नाही वाटतंय. ही फक्त ही त्यांची रेकॉर्ड झालेली गाडी विकली म्हणून मला ती स्पेसिफिक तेवढी रेकॉर्डिंग आहे ना परवेज, ती रेकॉर्डिंग मला पाठव फक्त. त्यांनी ना औषध घ्यायच्या चिठ्ठी दिली का, एक जणाला व्हॉट्सअप केली, व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करून दाखवला, मी चिठ्ठी लिहून ठेवली आणि 1 तारखेला त्यांनी ती बाटली पाठवली होती त्याला. तो बोल मी औषध घेऊन राहिलो. त्यांचाच मित्र आहे ते. त्यांनी बी 1 महिना गाडी घरी लावून ठेवली. त्यांनी बी ना 2 महिने गाडी त्याच्या घरी लावून ठेवली. हिंगणगावचा आहे ते, कल्याण रोडला काय. ते मोबाईल कोणाकडे देत नव्हते ना याचे वडील. त्यांच्या मनातच होतं ते काय बोलले काय नाही. चेतन पाडळे. पॉवर हाऊसला गेले तिथं. हे आपल्याला काय 2 मिनिटात माणूस पाठवला. त्या पोलीस स्टेशनला इंटिमेशन दिलं, आतमध्ये दिलं का नाही? काय झालेलं नाही. आता बघा आम्ही आता इथून पुढं आता पोलिसांकडे जाणार आहे 2 ठिकाणी आणि याच्यामध्ये बँकेमध्ये पण जाणार. जर ते पुण्यातल्या बँकेतला काय विषय असेल तर आम्ही तिकडच्या तो व्यवस्थित कार्यक्रम करतो त्यांचा पुण्यातला. पण त्या अगोदर आपल्याला इथल्या पण बँकेमध्ये जाऊन आलं तुम्ही त्यांना तिथं पण सांग. एसपीला भेटून PIला भेटून आपण बँकेमध्ये पण जाऊ. ही लोक कोण आहेत, मॅनेजर कोण आहेत, गाडी ज्यांनी डिस्बर्समेंट केली होती, गाडी जर अजूनही तिथं असेल तर गाडी विकली हे त्यांचा माणूस कसं काय म्हणतो. गाडी तुम्ही बघून आला, गाडी आहे का अजून तिकडं? ती जागेवरच आहे. याला गोडाऊनला आहे, चाच कामरगावला. त्याला ते खोटं बोलले, गाडी विकले गाडी विकले त्यांनी आत्महत्या केली माणसाने. जर गुन्हा दाखल झाला पाहिजे तो खोटा बोलला त्यांची. तेच माणूस ते गेलाय. आता ज्यांच्यामुळे हा विषय झाला त्या लोकांना ते शिक्षा झाली पाहिजे. ठीक आहे. तिथं बँकेमध्ये मी गेलतो आता, तिथं ते साहेब आहेत, त्यांनी दोघांना फोन केला, फोन बंद आहे. त्यांना मी मग मला माहिती द्या, कारण काय होतं नवीन गाडी विचारतो ते तुम्ही मला काय ते सांगाल. मी करतो, काय करायचं ते करतो तेव्हा. भैया मी त्यांची वहिनी आहे. माझ्या ननद येतात त्या, त्यांचे ऑपरेशन झाले, आता काम कसे करू शकत येतात त्या. पण कम से कम त्यांना न्याय दिला तर त्यांच्या आत्म्याला शांती लागेल. मी एवढं लांबून तेवढ्यासाठी झालेलो आहे. मी सुद्धा माझ्या तिन्ही लेकराची फिकीर नाही केली, पण यांच्या पैसे बस आम्ही दोघीच होता. एकूण आम्हाला आता कशा पद्धतीने पोलिसांकडनं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करता येतील. जी आता बँकेत चांगली होते ना ते, माझ्या सख्या भावापेक्षा सपोर्ट जास्त मला होता त्यांचा, एवढे चांगले होते ते. इतके स्वामीचे करायचे ना ते, देवानी फक्त स्वामीने आणलाय ना. लय चांगले होते ते. अख्ख्या गुरुनगर मध्ये येत आहे ना लोकांनी आम्हाला असं आम्ही निरोप देतो तुमच्या गावात.
स्वप्नील एक सेकंड माईक लावतो घराला हो तारा आपण आता एक सेकंड एक सेकंड वायर हा आपण आता पाहिलं असं ना, मी आता मोहन राखतड्यांच्या घरी आहे की आता ज्या काही गोष्टी पाहिल्या तिथं याच्यामध्ये एकंदर जे काही सगळं लक्षात येते की कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्याचा प्रथमदर्शनी लगेचच पोलिसांनी गुन्हा दाखल करणं गरजेचं होता. परंतु पोलिसांनी इथं कालच्याला कदाचित माझं पोलिसांबरोबर बोलणं बुधवारी झालं, मग त्याच्यानंतरनं इथं कमीत कमी ती चिठ्ठी त्यांच्याकडनं जप्त केली आहे. अजून त्यांचं असं म्हणणं आहे की त्या चिठ्ठीमधली अक्षरं नक्की त्यांचीच आहेत का. मला वाटतं एका व्यक्तीचा जीव गेलाय आणि एका व्यक्तीचा जीव गेलेला असताना तुम्ही त्यांची अक्षरं तपासणार, हे कुणाला सेफ करताय. एकंदर याच्यामध्ये सगळं वेगळा विषयाचा संशय येतोय की इथं बँकेचं पोलिसांचं नक्की काय चाललंय हे कळायला तयार नाही आहे. ज्या व्यक्तींबरोबर आता त्या चिठ्ठीमध्ये जी नावं लिहिलीत, ह्या दोन व्यक्ती कोण आहेत, ज्यांनी जो कोणी मगडे म्हणून आहे की त्यांनी जे काही सांगितलं की गाडी विकली, आत्तासुद्धा जर चौकशी केली आता घरच्यांनी तर गाडी अजूनही जागेवरतीच लावलेली आहे. गाडी अजूनही पार्किंग केलेली असताना गाडी विकली म्हणून असं कसं सांगितलं गेलं. एका व्यक्तीचा जीव गेलाय, त्याच्यामध्ये दोन लोकांची नावं घेतलेली असताना दोन्ही व्यक्ती जागेवरती, दोघांचे फोन बंद आहेत. शिवाय बँकेचे मॅनेजर आता अचानकपणे सुट्टीवरती गेलेत, दुसरे बँकेचे मॅनेजर या ठिकाणी आलेत. याच्यामध्ये पोलिसांनी कडक कारवाई 100% केली पाहिजे आणि यांच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून 304 गुन्हा यांच्यावरती दाखल झाला पाहिजे, त्याची आम्ही मागणी करणार आहोत. आणि जर हे नाही झालं तर मला वाटतं की येस बँकची मेन ब्रँच पुण्याला आहे, तर मग त्यांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचं तर आम्ही पुण्यात ठरवू. आम्ही आता इथं जे काही नगरला येस बँक आहे की ज्यांनी मुळात लोन यांचं केलं, त्या येस बँकेला सुद्धा भेट देणार आहोत की त्यांनी जर असं अक्षम्य चूक केली असेल तर बँकेच्या सुद्धा कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला. 2 हप्ते झाल्यानंतरनं कोणत्याही परिस्थितीमध्ये गाडी उचलता येत नाही. आमचे सुनील सांगेल त्याच्यामध्ये लिगलमध्ये कशा पद्धतीने किती हप्ते थकल्यानंतरनं गाडी उचलते ते सुनील थोडक्यात सांग. पहिली गोष्ट तर असा विषय आहे की एमपीआयला गाडी जाते बोलतात. एमपीआयला कुठलंही पूर्ण लोन संपल्यानंतर एमपीआयला लोन जातं. 3 हप्त्यानंतर नोटीस येते आणि गव्हर्नमेंट बँका कुठल्याही प्रकारे गाड्या उचलत नाही. बँक ऑफ स्टेट बँक असो, महाराष्ट्र बँक असो, आयसीआयसीआय बँक कुठल्याच गाड्या उचलत नाही. याच्या प्रायव्हेट फायनान्स बँक आहेत, स्मॉल बँक आहेत, त्या गाड्या उचलतात. त्यांनी गुंड ठेवलेले असतात. काय होतं की 2 हप्ते जर नाही भरले तर ते ऑनलाईन दिसलं जातं. तर त्यांचे एजंट आहे, वेगवेगळ्या एजन्सी आहेत, त्या मोबाईलमध्ये दिसले की त्या काय करतात, लगेच गाडी उचलतात आणि मग ती दादागिरी करतात. तर पुण्यामध्ये तर आम्ही अशा प्रकारे काम करतो, अशा गुंडांना आम्ही चाप लावलेला आहे, पण हे चुकीचं आहे सर्व प्रकारचं. तर हे आणि आम्ही पोलीस कमिशनरला आम्ही निवेदन दिलं होतं. पोलीस कमिशनरचं म्हणणं होतं असं की मोकाच्या अंतर्गत ह्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच प्रकारे आम्ही आज एसपीला जाऊन भेटणार आहे. ज्या प्रकारे पुण्यामध्ये मोकाच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेत पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही करून घेतलेत, त्याचप्रमाणे नगरमध्ये देखील मोकाच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावणार आहे. याच्यामध्ये 1 महिना जर गाडीचे हप्ते 3 महिने थकले तर पहिल्यांदा त्यांना नोटीस द्यावी लागते आणि तो नोटीस पिरियड संपल्यानंतर 3 महिन्यांनी मग गाडीचे लिलाव करता येतो. तशी गाडी विकता येत नाही आणि ती गाडी विकायची सुद्धा त्यांना नोटीस पहिली द्यावी लागते. जे काही त्यांनी अमाऊंट त्या ठिकाणी भरली असेल, आता ह्यांनी मला वाटतं की 11 हप्ते क्लिअर भरले, 42,000चा एक हप्ता आहे. आता त्या ताईच्या सांगत होत्या की तो माणूस
मोहनराव इकडं घरी थांबत सुद्धा नव्हते. इतका ते इमानदारीने व्यवसाय करायचे आणि व्यवसाय करून जे काही यायचं ते सगळं ह्या बँकेच्या माड्यावर घालायचे. बँकेला ते हप्ते 42,000चा त्यांचा हप्ता होता. फक्त 2च हप्ते थकले होते. फक्त 2 हप्ते थकलेले असताना 2 गावगुंड त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांची गाडीतनं त्यांना बाहेर काढत नव्हते म्हणून अजून 2 जण बोलावले आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांना गाडीतनं गचंडीला धरून गाडीतनं बाहेर ओढून काढलं. मला वाटतं की ह्या राज्यामध्ये गृह खातं काय करते तेच कळायला तयार नाही. पोलीस खातं काय करते तेच कळायला तयार नाहीये. फायनान्सवाले हे कुठपासून कुठपर्यंत हप्ते देतात का हे पण कळत नाहीये. राज्यामध्ये आज कायदा सुव्यवस्थेची बिघडलेली परिस्थिती पाहता की ह्या लोकांना गोरगरिबांकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये. सरकार स्वतःला वाचवण्यामध्ये आता मस्त आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या कुठल्याही विषयांकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाहीये. सरकारला ह्याच्यामधनं वेळ नाहीये. त्यांना नुसतं हे आमदार कधी बाद होणार, ते आमदार कधी बाद होणार याच्यामध्ये सरकारचा सगळा वेळ चाललाय. मी यामध्ये विशेषतः या विषयामध्ये जर आपण एक विषय पुढे आलाय. इथे पण त्यांनी माझ्या नावाने चिठ्ठी लिहिली. मला सांगितलं की आता मी मेल्यानंतर ना मला न्याय द्या. आता जर ते मेल्यानंतर ना त्यांना आता न्याय द्यायचा असेल मला, तर आता मग आम्ही ज्या पद्धतीने जातो, येस बँकेने त्यांच्या जे काही लोक आहेत त्या लोकांवरती योग्य ती कारवाई करावी. पोलिसांनी त्याच्यामध्ये ज्या नेपूरकर आणि मगडे अशी काहीतरी 2 नावं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेली आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये पोलिसांनी त्यांचं अक्षर चेक करू मग ठरवू असं नाही. आत्ताच्या आत्ता लगेच आजच्या आज त्याच्यामध्ये 304चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. नाही तर मला या ठिकाणी इथले पालकमंत्री असतील यांना सुद्धा आम्ही आता याच्यामध्ये भेटून योग्य ती कारवाई करा. आम्ही आता SP साहेबांना भेटणार आहोत. SP साहेबांच्या कानावरती या सगळ्या गोष्टी घालणार आणि जर नाही ह्याच्यामध्ये गुन्हे दाखल झाले त्याच्यानंतर जर मग काय उद्योग झाला तर त्याला संपूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार असेल. धन्यवाद.